नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. मागील भागात आपण पाहिले सुमित रियाला मागणी घालतो. आता पुढे. परमेश्वर म्हणजे एक मूर्ख माणूस असावा, माणसांच्या मनाला अस्थिर करून छळणारा. तो कौरवही आहे आणि मनाला शांतता प्रस्थापित करायला लावणारा पांडवही आहे. त्यातूनच मुक्तीचा तृप्तीचा मार्ग सांगणारा श्रीकृष्णही आहे. सदा सर्वदा मनामनाच्या कप्प्यातून ज्वाला भडकवून रौद्र तांडव वाजवणारा आणि भडकलेल्या भावनेच्या आठवणीवर पश्चातापाचे अश्रू घालणारा. तो परमेश्वर खरंच माणसाने मानावा एवढा श्रेष्ठ आहे? त्या रात्री उशिरानं मोगऱ्याच्या कळ्यांचा सुगंध घेऊन रिया उशिराने घरी आली होती. आज ती कमालीची टवटवीत वाटत असलेली पाहून रीमाने तिला हसत विचारलं, रियाताई, काय भानगड आहे आज? मोगऱ्याचे 4-4 पदर गुंफलेत. किती सुगंधी वाटताहेत ग. काय कुणी राजकुमार भेटला की काय आमच्या ताईला? रिया लाजली. गच्चीतल्या झोपाळ्याच्या साखळीला धरत खाली मान घालत ती म्हणाली, हो, राजकुमारच भेटला होता आज. खरंच की काय? हे नाव काय ग त्याचं? सांग ना. सुमित, तुझा सुमित. तिच्याकडे पाहत रिया उत्तरली. रियाचे ते वाक्य ऐकलं आणि रीमा हादरलीच. 1000 फूट खोल दरीत कुणीतरी आपल्याला फेकल्याची जाणीव तिला झाली होती. तिचे चांगलेच धाबे दणाणले होते. डोळेच फाटले होते. रीमा, मी सुमितशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. काय? डोळे फाडून रीमानं विचारलं. तुझं डोकं ठिकाणावर आहे का ताई? अगं, ज्या माणसाने मला भयंकर मनस्ताप दिला त्या माणसाबरोबर तू? हो, तुला सुमित समजला नाही, मला तो समजलाय. आई, ए आई, बघ रियाताई काय म्हणते ते. रीमा ओरडली. तशी आई बाहेर आली. काय ग पोरींनो, काय झालं? रीमाला रडू कोसळलं होतं. ती ढसाढसा रडत म्हणाली, ही रियाताई त्या सुमितशी लग्न करायला निघाली. ज्यानं मला भयंकर मनस्ताप दिला त्या मूर्ख माणसाशी आपली ताई. रीमा, काय बोलती? आईनं रियाला विचारलं. होय, खरं आहे ते. मी सुमितशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. अगं पण एवढा तमाशा झाला तो पुरे नाही का? मला सर्व ठाऊक आहे आई. रीमाला सुखाने खाता आलं नाही, त्यात माझा काय दोष? अगं, पण का त्याच्याशी लग्न करतेस? ताई, रीमाने ओरडून विचारलं. कारण ओपन हार्ट सर्जरीच्या ऑपरेशनमुळे आजपर्यंत मला कोणीही स्वीकारलं नाही. सुमित हाच जगातला पहिला पुरुष आहे ज्याने मला स्वीकारण्याची तयारी दाखवली. म्हणूनच मी हा निर्णय घेत आहे. आणि तुम्ही जर ह्या लग्नाला आडव्या आलात तर मी जिवंत राहणार नाही. आई पाहतच राहिली. घरात काय चाललंय तेच तिला कळेना. रीमा मात्र रडतच आत निघून गेली होती. रिया मात्र डोळ्यात अश्रू दाटवत आईसमोर हात जोडून म्हणाली, आई, तुझ्यानंतर माझं या जगात कोण आहे ग? मी एकटी नाही जगू शकणार. आई, माझ्या नशिबाचं व्हायचं असेल ते होऊ देत. शेवटी केव्हा तरी मरायचंच आहे ना. मग मला कपाळावर नवऱ्याचं कुंकू लावून मरू देत. आई, आता तो एकांत नाही सहन होत मला. मला आधार हवा आहे आई. जगण्यासाठी किनारा हवाय. प्लीज समजून घे मला आणि होकार दे. म्हणत रिया आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडायला लागली होती. इकडे रीमाची अवस्था मात्र पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी झाली होती. डोक्यात सगळा गोंधळ माजला होता. सुमित आपल्याशी कसला खेळ खेळतोय हेच तिला कळत नव्हतं. शेवटी ती सुमितला एका हॉटेलमध्ये घेऊन आली. एका स्वतंत्र रूममध्ये तिने सुमितला आणलं होतं. तिने अगदी स्पष्टपणे विचारलं, सुमित, तुम्ही मला का छळता आहात? कोण, मी? तुझा छळ करतोय?
तुझा आणि माझा आता काहीही संबंध नसताना मी तुझा कसा छळ करेन रीमा? मग तू तू तरी रियाशी का लग्न करतोयस? तिने रडलेल्या स्वरात विचारलं. आधारासाठी. उलट मी रियाला सुखी करतोय. मला खरोखर एका स्त्रीची गरज आहे रीमा. तू तू सूड घेतोयस सुमित. चांगलं करत नाहीस हे. का का असं करतोयस म्हणत रीमा रडायला लागली होती. रीमा किती खचली आहे हे तिच्यावरून स्पष्ट जाणवत होतं. खऱ्या अर्थानं नवरा जिवंत असताना वैधव्याचं ताट रीमाने वाढवून घेतलं होतं. ती रोज पेटून उठायची, जळून खाक व्हायची आणि फसवा चेहरा मिरवत जगायची. परंतु ह्या क्षणाला तिला हुंदका आवरताच आला नव्हता. उठून सरळ ती सुमितच्या गळ्यात पडून रडत रडत म्हणाली होती, मी चुकले रे सुमित. मला पश्चाताप होतोय आता. एकटीला जगणं अशक्य झालंय. प्लीज मला स्वीकार सुमित. मी तुझ्या पायाची दाशी म्हणून जगेल. सुमित प्लीज. त्यावर सुमित गंभीर झाला होता. एक पराभव स्वीकारणारी स्त्री तो जवळून अनुभवत होता. तिच्या भावना, तिचं दुःख याची त्यालाही जाणीव झाली होती. परंतु आता त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता. तिला बाजूला करत समोरच्या बेडवर टेकला आणि सिगारेट काढत पेटवत शांतपणे म्हणाला, रीमा, तू जीवनाला नेमकं काय समजतेस ग? खेळणं? बारक्या पोरांचा भातुकलीचा खेळ, जो केव्हाही मांडला की तोडायचं, मोडायचं, पुन्हा रचायचं. हां, खरोखर केव्हा केव्हा रीमा मला तुझं हसायलाच येतं बघ. मूर्ख आहेस तू. काहीही समज सुमित. पण आता अंतर्दाह नाही सहन होत रे मला. मला स्वीकार सुमित. नाही रीमा. सुमित गंभीर स्वरात बोलला. आता एकत्र येणं ह्या जन्मात तरी शक्य नाही. नाही स्वीकारू शकत मी तुला. अर्थात सोडचिठ्ठीचा निर्णय तुझा होता, माझा नाही. मी तुला हजारदा सांगितलं की रबर ताणू नकोस. ताणवायचं म्हटलं की ते खूप ताणवताही येतं, परंतु त्याची ताणक्षमता संपली की ते रबर तुटतं. हे सांगूनही तू शेवटी ते तोडलंसच ना. काय गरज होती रीमा? बोल ना. रीमाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. शेवटी सुमित उठला. पेटवलेली सिगारेट ॲश ट्रेमध्ये खुडत तो पुढे म्हणाला, ज्या आईने माझ्यासाठी लाख कस्ता खाल्ल्या, मला शिकवलं, वाढवलं, मोठं केलं, नोकरीला लावलं, त्या आईपासून आणि माझ्या विधवा बहिणीपासून सुद्धा तू मला वेगळं केलंस. का? कशासाठी तो अट्टहास होता? बोल ना. तिला ऐकवेना. ती ओंजळीत तोंड खुपसून रडू लागली होती. सुमितवर मात्र आता त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. खरं तर त्याचेही डोळे भरून आले होते. डोळ्यातले अश्रू रुमालाने टिपीत तोही अस्वस्थ स्वरात पुढे म्हणाला, रीमा, तू एकदा स्त्री म्हणून रियाकडे बघ. खरं वास्तविक जीवन एकट्यानं जगणं किती अवघड असतं हे विचार तिला. केवळ शरीर चुरगळून स्वतंत्रपणे सेक्सचा उपभोग घेणारी जनावरं नाही आहोत आपण. अगं, मी सुद्धा किती स्वप्न पाहिली होती रीमा. वाटलं होतं माझ्या अंगणात माझं बाळ दुडू दुडू धावेल, मला तुला आई बाबा म्हणेल. पण नाही. माझा कसलाही विचार न करता तू माझ्या पाऊलखुणा त्या तुझ्या पोटातून पार पुसून टाकल्यात. काय अधिकार होता तुला? चुकलीस रीमा तू. या जगातली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक स्त्री पुरुष त्या अतृप्त डोहात रोज बुचकळून निघत असतात, परंतु सर्वच्या सर्व लोक त्या अतृप्त डोहापोटी संसाराला आगी लावून जगत नाहीत. आणि तू मात्र तो गुन्हा केला आहेस. सुमित प्लीज, मला समजून घे. नाही रीमा. सावर स्वतःला. रिलॅक्स. अगं, मी रियाशी लग्न करून तिचं आयुष्य उजळून टाकतोय. स्वर्गसुखात नांदेल ती.
सुमित प्लीज म्हणत पुन्हा ती त्याच्या कुशीत शिरून रडायला लागली. शेवटी तिला सावरत सुमित म्हणाला, रीमा, मृगाच्या पावसात वाहत जाण्याचा निर्णय तुझा होता. मी तुझा निर्णय नाही स्वीकारू शकत. समजून घे मला. घरी जा रीमा. परत कधीही माझ्याकडे न येण्यासाठी धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवर दररोज नवीन नवीन कथा ऐकत रहा.